नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो वितरित करण्याबाबतचा GR या ठिकाणी अखेर आलेला आहे. तुमचा जो हप्ता आहे तर तो हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो, तुमचा हप्ता तुम्हाला गुरुवार किंवा शुक्रवारी भेटणार आहेत का, त्याबद्दलही माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर ज्या बहिणी अपात्र होत्या या योजनेसाठी तर त्यांना आता ऑगस्टचा महिना त्या ठिकाणी भेटणार आहेत का, ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहेत का. तर आता GR मध्ये काय दिलेलं आहे सविस्तर आपण बघूयात. तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत का, 1,500 रुपये भेटणार आहेत. अखेर GR हा आलेला आहे. सर्वात महत्वाची बातमी आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. GR आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. सविस्तर माहिती आपण बघूयात. बघा, हा GR तुम्ही बघू शकतात. 9 सप्टेंबर काल आलेला हा शासन निर्णय आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत. ओके, आता तुम्हाला 2025 आणि 26 या वर्षामध्ये किती निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. ओके, आणि ऑगस्ट महिन्यामध्ये किती निधी त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत तर त्यांना किती रुपये भेटणार आहेत, अपात्र महिलांना त्या ठिकाणी पैसे भेटू शकतात का, आपण त्या ठिकाणी बघूयात. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा, 2025 आणि 26 या आर्थिक वर्षासाठी टोटल निधी किती या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे, वितरित करण्यात आलेला आहे 3,960. ओके, इतका निधी वितरित नाही त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे 2025 आणि 26. म्हणजे तुमची योजना ही आहे तर ती कंटिन्यू चालू राहणार आहे, योजना ही बंद होणार नाहीये. कमीत कमी 2029 पर्यंत तरी ही योजना तुमची त्या ठिकाणी कंटिन्यू चालू राहील. ओके, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण निधी 3,960 कोटी इतका त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना सोबत भेटणार आहेत का. ओके, आता हा जो काही GR आहे तर या GR मध्ये नुसतं ऑगस्ट महिन्याचा निधी वितरित करण्याबाबतचा GR नाही ते हा. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 हे जे काही वर्ष आहेत, हे आर्थिक वर्ष, ह्या वर्षामध्ये किती निधी तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत किंवा किती निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. तर 3,960 कोटी इतका निधी 2025-26 मध्ये त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे लाडक्या बहिणींना. तर हे पैसे त्या ठिकाणी भेटणार आहेत. आता ऑगस्ट महिन्यामध्ये किती निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. आता या ठिकाणी काय दिलेलं, वित्त विभागाच्या संदर्भ दिन 7/4/25 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी, ओके, आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखा शीर्षकाखाली 344 बघा 344.30 कोटी आता ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना ऑगस्टचे पैसे त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, ऑगस्टचा जो काही लाभ आहे तर तो पात्र लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि त्यासाठी किती निधी वितरित करण्यात आलेला आहे बघा, 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांच्या अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहेत. ओके, तर लाडक्या बहिणींनो, हा जो काही GR आहे तर हा GR महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा हा GR आहे. तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत. ओके, आता हा जो GR आहे तर हा GR आला. ओके, तर याच्यामध्ये 3,960 कोटी इतका जो काही निधी आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे 2025-26 इयरसाठी, वर्षासाठी. आणि आता ऑगस्ट महिन्यासाठी 344.30 कोटी इतका निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो वितरित करण्यात त्या ठिकाणी येणार आहेत. परंतु हा GR आला. आता तुमचा जो काही लाडकी बहीण योजना, तर लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता भेटण्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस हा GR येत असतो. हा GR कोणत्या विभागाकडनं येत असतो बघा, महिला व बाल विकास विभाग, महिला व बाल विकास विभागाकडनं हा GR येत असतो. ओके, परंतु हा GR अजून आलेला नाही बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत. आता 344 कोटी इतका निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे ऑगस्ट महिन्यासाठी. ओके, तर
हा जी आर त्या ठिकाणी आलेला आहे, परंतु हा जो काही जी आर आहे बघा, महिला व बालविकास विभागाचा हा जी आर आलेला नाही. हा जी आर आल्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी पैसे भेटत असतात, परंतु हा जी आर आलेला आहे आता 1 ते 2 दिवसामध्ये हा जी आर आहे त्या ठिकाणी येऊन जाईल. ओके, आणि तुमचे पैसे आता कधीपर्यंत भेटू शकतात बघा, हा जी आर तर सर्वात महत्वाचा आहे महिला व बालविकास विभागाकडनं आलेला. ओके, परंतु तो आलेला नाहीये. आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं हा जी आर आलेला आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचे जे काही पैसे आहेत, ओके, तर ते पैसे तुम्हाला त्या ठिकाणी किती मंजूर झालेले आहेत, 3,960 कोटी पात्र लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. आणि दर महिन्याला तुमचा जो काही निधी आहे तर तो निधी त्या ठिकाणी महिला आणि बाल विकास विभागाला त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत आणि तुमचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. ओके, परंतु आता हा जी आर आला नाहीत, हा जी आर 1 ते 2 दिवसामध्ये येईल. हा जी आर आल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत तर ते 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. ओके, तर तुमचे पैसे कधीपर्यंत भेटू शकतात, तर आज 9 तारीख आहेत, 9 सप्टेंबर आहेत. ओके, आणि बघा 9 सप्टेंबर, 10 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर, सपोज 10 आणि 11 सप्टेंबरला सपोज जर हा जी आर आला महिला आणि बालविकास विभागाचा निधी वितरित करण्याबाबत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आल्यानंतर तुमचे जे पैसे आहेत, सपोज 10 किंवा 11 तारखेला जी आर आला, 10 किंवा 11 तारखेला, तर तुमचे पैसे 12, 13, 14 तारखेपासून तुमचे पैसे भेटू शकतात. ओके, किंवा तुमचा जी आर जर उद्याला 10 तारखेला जर जी आर आला तर 12 तारखेपासून तुमचे पैसे त्या ठिकाणी भेटू शकतात. 12 तारखेपासून 12 सप्टेंबर पासून तुमचा जो काही हप्ता आहे तर त्या ठिकाणी भेटू शकतो. आता कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहे? ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला आहे, ज्यांना जुलैचा हप्ता आलेला आहे, तर त्यांना ऑगस्टचा हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, लक्षात घ्या, तुमचे जे काही पैसे तुमचे जे काही पैसे आहेत तर ते 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, परंतु हा जी आर येणे त्यासाठी फार महत्वाचा आहे महिला आणि बालविकास विभागाचा. ओके, आता अपात्र लाडक्या बहिणींचं काय? आता अपात्र लाडक्या बहिणींची पडताळणी चालू आहेत. अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांची पडताळणी चालू आहेत. ओके, पडताळणी चालू आहे. तर त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची जी काही माहिती आहेत, ओके, त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यावरती त्यांची जी काही माहिती आहे तर ती माहिती जिल्हा स्तरावरती पाठवण्यात येईल आणि तुमची यादी ज्यावेळेस अपडेट होईल तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी पैसे परत चालू होतील. ओके, आता ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये पात्र होत्या परंतु त्या अपात्र झालेल्या आहेत, ओके, परंतु त्या अपात्र झालेल्या आहेत, तर त्यांना पैसे भेटणार आहेत का? ओके, बघा, ज्या पात्र आहेत तर त्यांची ही पडताळणी त्या ठिकाणी होणार आहेत आणि त्यांचे पैसे हे पुन्हा त्या ठिकाणी चालू होणार आहेत. लक्षात घ्या. ओके, आता अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर खूप साऱ्या अपात्र लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी पडताळणी झालेली आहेत आणि त्यातून लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पात्र झाल्या. ओके, आता ज्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या असतील आणि त्यांची जर माहिती जिल्हा स्तरावर गेली असेल आणि यादी जर अपडेट झाली असेल तर त्या लाडक्या बहिणींना 100% त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा भेटू शकतो. परंतु तुमची पडताळणी झाली पाहिजे आणि तुमची जी काही यादी आहे तर यादी जिल्हा स्तरावरती जाऊन त्या ठिकाणी अपडेट झाली पाहिजे. ओके, अपडेट जर झाली तर त्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ताही त्या ठिकाणी भेटू शकतो. ओके, लक्षात घ्या, तुमचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे हा जी आर आल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला भेटणार आहेत महिला आणि बालविकास विभाग. हा जी आर आल्यानंतर, तर हा जी आर तुमचा 9 तारीख आहेत आज, तर 10 किंवा 11 तारखेला जी आर येऊ शकतो. 10 किंवा 11ला जी आर आला तर तुमचे जे काही पैसे आहेत 13-14 पासून चालू होऊ शकतात. 15-16 तारखेपर्यंत सर्वांचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे त्या ठिकाणी भेटू शकतात, हप्ते त्या ठिकाणी भेटू शकतात. आता तुम्हाला फक्त ऑगस्टचा महिना भेटणार आहेत. ओके, ऑगस्ट महिन्याचा हप्ताच तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत 1500 रुपये. तुम्हाला सप्टेंबरचा लगेच त्या ठिकाणी 1500 रुपये भेटणार नाहीत. आता 3000 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी भेटणार नाहीत. आता फक्त 1500 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी भेटणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे, सर्वात महत्वाचे अपडेट आहेत. ओके, हा जी आर शासन निर्णय आल्यानंतर व्हिडिओ येईल आणि पैसे कधी जमा होईल तेही तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.